गुड मॉर्निंग दोस्तो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, मला आज जायचं आहे दवाखान्यामध्ये. मी आहे 8 दिवस म्हणून आजारी. मग ते दवाखान्यात जायचं आहे मला आज. चला, आज आणि उद्या आहे 15 ऑगस्ट. आज जायचं दवाखान्यात. तर मित्रांनो, मी आलेलो आहे आता दवाखान्यामध्ये आणि आत्ताच मी सोनोग्राफीची रिपोर्ट घेतलेली आहे. हे बघा दवाखाना. तर आता माझ्या लिव्हरला आली सूज. मग सोनोग्राफी केली, छातीचा एक्सरे काढला. 2-3 त्रास असल्यामुळं मी दवाखान्यात आलेले. आता रिपोर्ट वगैरे घेतले आता आणि आता घरी निघायचं. मित्रांनो, रिपोर्टमध्ये काय आलंय काय नाही काहीच समजा. तो डॉक्टर बी काय सांगतो काय नाही हेच कळत नाही मला. आता त्या रिपोर्टमध्ये फॉल्टच वाटत. त्याला मी चांगलं म्हटलं मला काय सांगणे बरं. आता रिपोर्ट नाही ना, कॉम्प्युटरचे मला फोटो काढून दिले. अरे काय धंदे चालवले या दवाखान्यामध्ये. हे यार काही खरं नाही. दवाखान्यात स्वतःचं प्रायव्हेट दवाखान्यात जावा, काही खरं नाही. दवाखान्यात 4-4, 5-5 तास दवाखान्यात बसायचं, नंबर लावायचा. काय आज थकलो. मग जवळजवळ 4 तास लाईनीमध्ये उभं राहावं लागलं. आणि काय हो झाला अवघडच. मित्रांनो, दवाखाना नको, लय अवघड असतं दवाखान्याचं काम. थकून जातं माणूस. नंबर लावायचा, लाईन उभं राहायचं. काय चालू आहे? तू झेंडा सरळ ठेवायचा, वाकडा नाही करायचा. उद्याच तयारी चालू आहे का? कोणता डान्स आहे उद्या? कोणता डान्स आहे? देश रंगीला उद्याचा का? बर, प्रॅक्टिस झाली का डान्सची? थोडीशी बाकी. कर मग, जाय दाखव आम्हाला. गाणं म्हणून दाखव ना. यार कदम कदम पे चलती सातरंग यार बोली